नमस्कार. मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. नुकत्याच UPSCचे निकाल हाती आलेले आहेत आणि यामध्ये पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील धामणे गावातील शेतकऱ्याची मुलगी ही UPSC परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेली आहे आणि तिची 675वी रँक आहे. एकीकडे या शेतकऱ्याच्या मुलींनी शेतकरी कुटुंबामध्ये असणाऱ्या परिस्थितीशी सामना करत आज ती उत्तीर्ण झाल्याबद्दल पुणे जिल्ह्यातून तिला अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पण इतर मुलींसाठी ती एक आदर्श ठरलेली आहे. UPSC म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन ही जी संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा जी आहे हे प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असतं. पण ते स्वप्न वास्तवात आणण्यासाठी जो काही स्वतःची दिनचर्या असन, त्या UPSC साठी द्यावा लागणारा वेळ असन, सर्व सुख विसरून केवळ या UPSCच्या लढाईमध्ये शेतकरी कुटुंबातली या ठिकाणी जी ही मुलगी आहे अश्विनी अरुण कोळेकर, तर आम्ही तिच्याकडनं जाणून घेणार आहोत आणि इतर मुलींनीही कसं या परीक्षेमध्ये सहभागी झालं पाहिजे आणि यश कसं खेचून आणलं पाहिजे. एकीकडं आई वडील हे मुलीच्या लग्नावर कोट्यावधी रुपयाचा खर्च करतात, पण ह्या अश्विनी कोळेकरचं वेगळंच उदाहरण तिच्या वडिलांकडनं ऐकायला भेटते की मुलीच्या शिक्षणावर जास्त खर्च केला पाहिजे आणि आज ती जिंकलेली आहे UPSCची लढाई. तर प्रथम तुम्हाला नमस्कार. मावळ 24 तासच्या वतीनं तुमचा अल्प परिचय सांगा. नमस्कार, मी अश्विनी अरुण कोळेकर. मी धामणे गावात राहते आणि माझे आई वडील शेती करतात. मला 2 भाऊ आहेत आणि ते पण शिक्षण घेतात. बरं, तुमचं शिक्षण जे आहे ते पहिलीपासून ग्रॅज्युएशन पर्यंत कुठं कुठं शिकलात तुम्ही? मी माझं प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणे इथे कंप्लीट केलं. 1ली ते 7वी मी गावातल्या शाळेत शिक्षण कंप्लीट केलं. त्यानंतर मी 8वी ते 10वीचं शिक्षण कुंडेश्वर विद्यालय पाईट इथे कंप्लीट केलं. त्यानंतर मी 11वी 12वीचं माझं शिक्षण हुतात्मा राजगुरू महाविद्यालय खेड येथे कंप्लीट केलं आणि त्यानंतर माझं ग्रॅज्युएशन मी BA इन पॉलिटिकल सायन्स कंप्लीट केलं. ते मॉडर्न कॉलेज ऑफ पुणे येथून मी डिग्री घेतली. तुम्ही UPSCच्या अभ्यासक्रमाची सुरुवात केव्हापासून केली, कोणत्या इयर पासून केली? मी माझ्या अभ्यासाची खरी सुरुवात ही ग्रॅज्युएशन नंतर केली. 2022ला मी माझा पहिला अटेम्प्ट दिला आणि मी 2021च्या नोव्हेंबर-डिसेंबर पासून UPSCची प्रिपरेशन स्टार्ट केली. बरं, तुमची ही UPSC परीक्षेची जी दिनचर्या जी असते की दिवसात 24 तास आहे, 24 तासापैकी जास्तीत जास्त वेळ हा अभ्यासाला देत आहे, तर वेळापत्रक कसं होतं आणि तुम्ही कसं ते फॉलो करत होता? वेळापत्रक म्हणजे मेजॉरिटी ऑफ टाइम आम्हाला अभ्यासच करावा लागायचा. तर म्हणजे एवढा जास्त सकाळी नाही. किती वाजता उठायचे? Yes. त्याच्यानंतर तुमची ही दिनचर्या कशी? मी सकाळी 6 वाजता उठायचे. त्यानंतर बाकीचं जे काही असेल थोडंफार आवरून वगैरे अभ्यासाला बसायचं. 6-6:30 पर्यंत मी अभ्यासाला बसायचे. त्यानंतर स्लॉट वाईज अभ्यास करायचा. मॉर्निंगचा स्लॉट असेल, आफ्टरनूनचा सेशन असेल, त्यानंतर इव्हिनिंगचा सेशन असेल. मी रात्री जागून कधीही जास्त अभ्यास केलेला नाही. मी लवकर उठून अभ्यास करायचे. बरं, आता बरंचसं म्हणजे अभ्यास करत असताना त्यामध्ये वाचन असतं, पुन्हा गटचर्चा असते किंवा त्यामध्ये आपण जास्ती म्हणजे सोप्या पद्धतीनं की हल्ली जो मोबाईलचा वापर तुम्ही अभ्यासासाठी अशा पद्धतीनं कशी सांगड घातली जायची? पहिली गोष्ट वाचन तुम्ही सांगितलं, भरपूर वाचावं लागतं कारण बऱ्याच विषयांचा अभ्यास या परीक्षेमध्ये करावा लागतो. तर वेगवेगळ्या विषयांचे वेगवेगळे रिसोर्सेस त्याचं प्लॅनिंग प्रॉपर करून अभ्यास केला. त्यानंतर जसं तुम्ही बोलले की मोबाईलचा यूज, तर मी मोबाईलचा पॉझिटिव्ह वेने यूज केला. मी एक्झामच्या स्ट्रॅटेजीज बनवण्यासाठी मी मोबाईलचा जसं की यूट्यूबचा यूज केला आणि मला यूट्यूबचा खूप जास्त बेनिफिट झाला या जर्नीमध्ये. तर मी हेच सांगेल की मोबाईल हे एक चांगलं डिव्हाइस आहे ज्याचा तुम्ही चांगल्या प्रकारे यूज करू शकता स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी. बरं, UPSCचा निकाल लागणं, ह्या निकालाची प्रतीक्षा असते. निकाल लागल्यानंतर तुमच्या काय प्रतिक्रिया होत्या घरच्यांच्या, तुमच्या? नक्कीच मनामध्ये एक समाधान होतं की बऱ्यापैकी ही एक्झाम डिफिकल्टी लेवल एक्झामची वाढत चालली आहे आणि खूप मुलांचं हे स्वप्न असतं पण ते पूर्ण होत नाही. देवाच्या कृपेने आणि
आईवडिलांच्या कष्टाने मला यश मिळालं. आणि रिॲक्शन सगळ्यांच्या हेच होते. मम्मी पप्पा खूप जास्त खुश झाले होते, भाऊ पण खुश झाले होते, सगळे खुश झाले होते. नातेवाईकांचे वगैरे मला अभिनंदनाचे कॉल यायला लागले. मनात एक समाधान होतं. मी हा जर्नी पूर्णपणे चढ उताराचा पाहिलेला आहे, त्यामुळं अगदीच जास्त उत्साह नाही, पण माझ्या मनात एक समाधान होतं की फायनली आपलं त्या लिस्टमध्ये नाव आलं म्हणून. युपीएससीची परीक्षा त्यामध्ये असणारे जे आहे पूर्व आहे, मेन आहे आणि इंटरव्ह्यू आहे, या संदर्भात माहिती द्या. किती मार्काची परीक्षा असते? जे नवीन अभ्यास करणारे आहेत त्यांना तुमच्याकडनं ऐकणं चांगलं वाटत. ही 3 स्टेजची एक्झाम असते. पहिली स्टेज प्रिलिमिनरी स्टेज, ज्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईपचे क्वेश्चन्स असतात. 2 पेपर असतात. एक जीएसचा असतो, जनरल स्टडीजचा, आणि एक सीसॅटचा पेपर असतो. दोन्ही पेपरमध्ये 200 मार्क्सचे पेपर असतात. आणि त्यानंतर मेन्सचे पेपर असतात. त्यात बऱ्यापैकी ही मोठी एक्झाम असते मेन्सची, आणि त्यात मेन्समध्ये असणारा स्कोअर तुमचा डिसाईड करतो. आणि इंटरव्ह्यूची स्टेज ही फायनल स्टेज असते, जी 275 मार्क्ससाठीची असते, आणि मग त्यातून तुम्हाला मार्क्स दिले जातात इंटरव्ह्यू थ्रू. भारतामध्ये 675वी रँक तुम्हाला मिळालेली आहेत. एकूण मार्कापैकी एकूण किती मार्क तुम्ही अचीव्ह केलेले आहेत, मिळवलेले? मला 939 मार्क्स मिळाले आहेत. आणि हे मार्क्स हे मेन्सचे 1750 आणि इंटरव्ह्यूचे 275 असं हे मिळून मार्क्सचा कट ऑफ लागतो, आणि त्यापैकी मला 939 मार्क्स आलेले आहेत. बरं, सद्यस्थितीला काही मुली ज्या आहेत या स्पर्धा परीक्षेकडे वळत आहेत, आणि काही मुलींना तुम्हाला काही संदेश द्यायचा, काय संदेश द्याल? मी एकच सांगेल की मुलींनी स्वतःची एक आयडेंटिटी समाजामध्ये तयार केली पाहिजे. आपले आई वडील आपल्यासाठी खूप कष्ट करतात. त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवायची आपली जबाबदारी आहे. मला असं वाटतं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. मुलींनी दुर्दैव असं होत चाललंय की सगळ्याच नाही, पण बऱ्यापैकी समाजातले तरुण तरुणी हे वेगळ्या वळणावर चाललेले आहेत. त्यांचे आदर्श वेगळ्या प्रकारचे व्हायला लागलेले आहेत, आणि सोशल मीडियाचा चुकीचा यूज केला जात आहे. मुलांकडे आज मोबाईलचं इझी अवेलेबिलिटी व्हायला लागली, इंटरनेट अवेलेबिलिटी, मोबाईल अवेलेबिलिटी. त्याच्यामुळे मुलांचं लक्ष अभ्यासाकडे नसून, ध्येयांकडे नसून मोबाईलकडे खूप जास्त जायला लागलंय. तर मी हाच मेसेज देईल की स्वतःच्या पायावर उभं राहायला शिका, आईवडिलांचं नाव मोठं करा. तुम्ही लाईफमध्ये छोटी जरी गोष्ट अचीव्ह केली तर ते समाधान आईवडिलांसाठी खूप मोठं असतं, आणि त्यांच्यासाठी ही सगळ्यात मोठी अचिव्हमेंट असते. मला असं वाटतं ते त्यांचं यश हे तुमच्या यशामध्ये, आणि त्यांचा आनंद हा तुमच्या आनंदात बघतात. त्यामुळे कधीही कृपया आईवडिलांना मान खाली घालायला लागेल असं काही करू नका. त्यांना समाजामध्ये ताठ मानाने जगता येईल असं काहीतरी करा, आणि स्वतःचं काहीतरी ध्येय असू द्या लाईफमध्ये. त्याशिवाय जर तुम्ही ध्येय नसेल तुमचं, तर तुम्ही मला असं वाटतं आपल्याला माणूस जन्म एकदाच भेटतो, आणि तो जन्म असा वेस्ट घालवू नका. काहीतरी ध्येय असू द्या, आणि नेहमी चांगल्या मूल्यांना अंगीकृत करा, जेणेकरून तुम्ही एक समाजामध्ये आदर्श म्हणून पाहिलं जाईल तुमच्याकडे. तुम्ही आता युपीएससी उत्तीर्ण झालेला आहात, तर प्रत्येक युपीएससी उत्तीर्ण झालेल्या कॅन्डिडेटचं एक स्वप्न असतं. तर भविष्यात तुम्ही कसं काम करणार आहे? तुमचं स्वतःचं एक प्रोटोकॉल असेल की मला ह्या घटकांसाठी जास्त वेळ द्यायचा आहे, किंवा जे काही नव्याने तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येणार आहेत यांच्यासाठी कसा वेळ देणार आहे, काय सांगाल? माझ्या रँकनुसार मला तर इंडियन रिव्हेन्यू सर्व्हिस मिळेल मला असं वाटतं. तर मला नक्कीच त्या सर्व्हिसमध्ये जाऊन लोकांसाठी काम करायला आवडेल, देशासाठी काम करायला आवडेल. आणि मार्गदर्शन, बरेच लोक माझ्याकडे येत आहेत आता सध्या, तर मला नक्की त्यांना सगळ्यांना मार्गदर्शन करायला आवडेल की माझा आदर्श घेऊन जर आपल्या भागातील काही मुलं भविष्यात काहीतरी चांगलं करू शकतील, तर मला याचा नक्कीच आनंद आहे की मी त्यांच्या समोरचा आदर्श असेल, आणि मला त्यांना मार्गदर्शन करायला आवडेल. तर या शेतकरी कुटुंबातल्या युपीएससी उत्तीर्ण झालेल्या अश्विनी अरुण कोळेकर आहेत. एकदम साधं राहणं, यांचं घर जर पाहिलं तर पत्रेचं घर, बाजूला शेती. बरं, तुम्ही अभ्यास करत असताना तुम्ही शेतीसाठी कसा मदत करत होता तुमच्या आई वडिलांसाठी? काय काय शेतीत कामं केली?
ऍक्च्युली आम्ही पुण्यात असायचो स्टडी करायला, पण आम्हाला शेतीत काम करायला प्रचंड आवडतं. आम्हाला असं कधीच वाटलं नाही की आम्ही एवढा अभ्यास करतोय. जनरली गावाकडे अशी थिंकिंग असते की जी मुलं अभ्यास करतात ती शेतात काम नाही करत, पण आमच्या तिन्ही भावंडांचं असं आहे की आम्हाला शेतात काम करायला खूप जास्त आवडतं. आम्हाला कधी असं वाटलं नाही की आम्ही शेतात जाणार नाही. आम्ही भरपूर आम्हाला सगळ्या टाईपचं काम करता येतं. मग अगदी भात लावणी असू, भात काढणी असू, बाकी सोयाबीन वगैरे असतं आमच्या शेतात, तर आम्हाला सगळ्या प्रकारची कामं करता येतात. आणि जेव्हा कधी सुट्टीला घरी येईल, दिवाळीत असो किंवा कधी थोडा ब्रेक घेऊन घरी आलो, तर आम्ही शेतात काम केलेलं आहे. एक शेतकऱ्याचं जगणं जे असतं एक निखळ जगणं असतं आणि या जगण्यामध्ये की शेतीची कामं आई वडिलांनाही मदत करणं हे अश्विनी प्रामुख्याने आई वडिलांना शेतीमध्येही मदत केलेली आहे. तर मला एक सांगायचं, हल्ली ज्या मुली आहेत सतत ब्युटी पार्लर आणि टाइमपास करतात, अशा तरुणींसाठी काय संदेश द्याल बरं? तुमच्याकडे पाहिल्यानंतर मला वाटलं आता तुम्ही UPSC उत्तीर्ण झालात, एकदम मॉडर्न असाल, पण तुमच्याकडे पाहिल्यानंतर अभिमान वाटला की शेतकऱ्याची मुलगी ॲज इट इज आहे तसं तुम्ही कुठला मेकअप न करता किंवा कुठला बडेजाव न करता तुम्ही इंटरव्ह्यू देताय. अशा या टाइमपास करणाऱ्या तरुणींसाठी काय सांगाल बरं? मी एकच वाक्य सांगेल की खरं सौंदर्य हे तुमचं आंतरिक सौंदर्य असतं. तुम्ही तुमची पर्सनॅलिटी आतून किती चांगली बनवताय, तुमच्यामध्ये किती चांगल्या व्हॅल्यूज आहेत, तुम्ही समोरच्या माणसाचा किती चांगल्या पद्धतीने रिस्पेक्ट करता, तुमच्यात किती लेवलची नम्रता आहे, तुम्ही किती पोलाईट आहात, हे सगळं तुम्हाला ब्युटिफुल बनवत असतं, ना की एक्सटर्नल फॅक्टर्स जसं की म्हणजे मेकअप वगैरे. या गोष्टी मुलींना असतात, आवडतात, पण मला असं वाटतं की स्वतःला आतून सुंदर बनवायचा प्रयत्न करा. ती सुंदरता कशाने धुवून न निघणारी किंवा उन्हाने न काळवणारी असते, त्यामुळे स्वतःला आतून सुंदर बनवायचा नेहमी प्रयत्न करा. तर या ठिकाणी अरुण कोळेकर आहेत आणि त्यांच्याकडनं काय सांगाल, मुलींनी नाव केलेलं आहे तुमचं आणि त्याबद्दल तुम्हाला कसं वाटते, नेमकं काय सांगाल? मी एकच सांगेन की जे माझ्या मुलीने जे नाव कमवलं याच्यात माझ्या अंतःकरणाला भरपूर समाधान झालं. आणि असं प्रत्येक आईवडिलांनी कष्ट करून आपल्या मुलांसाठी शिकवलं पाहिजे, आपल्या मुलींना. हे कोळेकर कुटुंब वारकरी संप्रदायाचा वसा वारसा जतन करणार आहे. अश्विनी मुळामध्ये आई वडील जे आहेत ते मुलीच्या लग्नावर कोट्यावधी रुपयाचा खर्च करतात. मला तर वाटतं की मुलीच्या आई वडिलांनी तोच खर्च शिक्षणावर केला तर मुली ह्या सक्षम होऊ शकतात. यावर काय सांगते? नक्कीच मला असं वाटतं की आजकाल लग्नावरती खूप जास्त खर्च केला जातो, तर त्यापेक्षा पालकांनी जर ती इन्व्हेस्टमेंट मुलीच्या शिक्षणासाठी केली तर नक्कीच त्याचा त्यांना लॉंग टर्म बेनिफिट आहे. पण मला असं इथे एक गोष्ट सांगायची, बऱ्यापैकी पालक पण तयार असतात, पण मुलांमध्ये पण ती एक ध्येय असलं पाहिजे किंवा क्षमता सगळ्यांमध्ये असते, फक्त तिला बाहेर काढण्याची गरज असते. असं कोणीही नाही, जगात प्रत्येक व्यक्तीमध्ये क्षमता आहे. तर मला असं वाटतं की पालकांची जबाबदारी आणि मुलांची पण तेवढीच जबाबदारी आहे की आपण त्या विश्वासाला सार्थ ठरलं पाहिजे. मी असं नाही म्हणणार की प्रत्येकाने UPSC क्लिअर करा. जगात खूप वेगवेगळे क्षेत्र आहेत, त्यात आपण खूप मोठं नाव कमवू शकतो. तर मी एकच सांगेल की असं काहीतरी करा जेणेकरून आपले आई वडील नेहमी अभिमानाने समाजात जगतील आणि त्यांना आपल्यामुळे कधी मान खाली घालायला लागली नाही पाहिजे. तर नुकत्याच UPSCचा निकाल लागला, तो 6 मार्च 2026 आणि त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील धामणे गावातील शेतकरी कुटुंबातील अश्विनी अरुण कोळेकर ही भारतामध्ये 675वी रँक घेऊन UPSC परीक्षा उत्तीर्ण झाली. आणि ज्या दिवशी परीक्षेचा निकाल लागला त्या दिवसापासून त्यांच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण आहे, कारण ही लढाई या ठिकाणी अश्विनी अरुण कोळेकर ह्या जिंकलेल्या आहेत आणि त्यांच्याकडनं जाणून घेतलेलं आहे की इतर मुलींना, इतर विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शक असं ठरल असं कर्तृत्व त्यांनी केलेलं आहे की इतर म्हणजे खेड तालुक्यामध्ये सर्वाधिक शेतकरी कुटुंब आहेत, शेती आहे, त्याचबरोबर बैलगाड्यामध्ये तरुण जास्त गुंतलेला आहे. पण UPSCची परीक्षा पास करून उत्तीर्ण झाल्यामुळे आज अश्विनी अरुण कोळेकर हिचा आदर्श प्रत्येक तरुणांनी घ्यावा असं या ठिकाणी दिसतंय. उद्या ती भविष्यात रेव्हेन्यू विभागामध्ये सर्वोच्च पदावर असेल, त्यावेळेस पण जो गरजू घटक आहे, शेतकरी घटक आहे, यासाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. तर या ठिकाणी UPSC परीक्षा उत्तीर्ण झालेली जे अश्विनी अरुण कोळेकर आहे, हिला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.